व्हिडिओ घेतोय वय. अरे नाचा की, सगळे नाचा, सगळे मिळून नाचा. वैष्णोदेवी मेडिकल कॉलेज बंद झालेलं आहे. तुमच्या हृदयाला सुकून भेटला असेल, थंडक भेटली असेल आणि तुम्हाला हे जर चांगलं वाटत असेल तर अभिनंदन, तुम्ही अंधभक्त आहात. यस, अंधभक्त आहात. या देशामध्ये कोणत्याच एंट्रन्स एक्झाम मध्ये धर्म बघून ऍडमिशन दिलं जात नाही. नीट एक्झाम क्लिअर केल्यानंतर त्या लेकराला त्याचे प्रेफरन्सेस देऊन, काउन्सिलिंग करून ऍडमिशन दिलं जातं. मग आता त्या लेकराला माहित नसतं की इथं किती हिंदू आहेत, किती मुस्लिम आहेत, किती दलित आहेत, किती अजून वेगळे वेगळे आहेत. ऍडमिशन घेताना कोणालाच माहित नसतं की या कॉलेजमध्ये किती आणि कोणत्या जातीच्या, कोणत्या धर्माच्या लोकांनी ऍडमिशन घेतलंय. वैष्णोदेवी मेडिकल कॉलेजची मान्यता गेल्या वर्षीच भेटलेली आहे. त्या कॉलेजमध्ये या वर्षीच्या नीट नंतर 42 मुस्लिम पोरांनी ऍडमिशन घेतलं, 1 शीख पोरांनी ऍडमिशन घेतलं आणि 7 हिंदू पोरांनी ऍडमिशन घेतलं आणि वाद तिथून चालू झाला. हिंदू संघटनांच्या मते की या कॉलेजमध्ये सगळ्यात जास्त मुस्लिम लेकरं शिकतायत, म्हणून हे कॉलेज बंद झालं पाहिजे, नाहीतर त्या लेकरांना काढून टाकलं पाहिजे. आता त्या पोरांची एकच चूक की त्यांनी नीट परीक्षा देऊन, काय असं तसं नाहीये, डोनेशन देऊन ऍडमिशन नाही घेतलं. जी एंट्रन्स एक्झाम आहे ती एक्झाम क्लिअर केल्यानंतर त्यांना भेटलेलं ऍडमिशन आहे तिथं. मग नॅशनल मेडिकल काउन्सिलने काही वेगळी कारणं देत कॉलेज प्रॉपरली NMCच्या रेग्युलेशनमध्ये बसत नाही म्हणून मान्यता रद्द केली. मला NMCला एक गोष्ट सांगायची, तुम्ही गेल्या वर्षीच या कॉलेजला मान्यता दिली आणि आंदोलन व्हायला लागलं की तुम्ही त्याची मान्यता काढून घेतली. तुम्ही खरंच देशाच्या स्वास्थ्यासाठी, लोकांच्या आरोग्यासाठी काम करत आहात, तुम्ही डॉक्टर बनवत आहात की भाजपच्या प्रोपोगंड्यासाठी काम करत आहात, हा या भारताला पडलेला प्रश्न आहे. हे बघा, कोणतंही कॉलेज बंद पडणं, कोणतीही शाळा बंद पडणं म्हणजे या देशाचं विश्वगुरु होण्याचं स्वप्न भंग करण्यासारखं आहे, हे तुम्ही लक्षात घ्या. तुम्ही आता काहीही बोलताल, पण या नेत्यांना, आता जे काही आंदोलन करत होते यांच्या घरातलं एकही लेकरू चांगल्या पदावर नसेल, चांगलं शिकलेलं नसेल, सगळे अनपढ गवार असतील आणि हे अनपढ गवार पुढे होऊनच आंदोलन करतायत कॉलेज बंद पाडण्यासाठी. आणि तुम्ही म्हणताय भारत विश्वगुरु बनणार. कधीच शक्य नाही. हे जर असंच चालू राहिलं, या नेत्यांना अनपढ देश राहिला तरच फायदा आहे. देशाने शिकलं, सवरलं आणि पुढे गेलं तर या अनपढ नेत्यांच्या ढुंगणावरती पोकळ बांबूचे फटके पडतील आणि त्यांना हेच नको आहे.